नमस्कार मंडळी. भगवद्गीतेच्या तिसऱ्या म्हणजेच कर्मयोग या अध्यायाचे 29 पर्यंतचे श्लोक आपण पाहिले. त्या श्लोकांचा अर्थासह वाचन आपण केलं. आता श्लोक क्रमांक 30. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशीः निर्ममः भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. म्हणून हे अर्जुना, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त हो आणि मला स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा अधिकार न सांगता तथा आलस्यरहित होऊन युद्ध कर. ये मे मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तः अनसूयन्तः मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्मांच्या बंधनातून मुक्त होतात. ये तु एतत् अभ्यस्यन्तः अनुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विमूढानां तान विद्धि नष्टान अचेतसाः. परंतु जे द्वेषभावनेने या आदेशांची उपेक्षा करून त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे. सद्यशम चेष्टते स्वस्याः प्रकृतेः ज्ञानवान अपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किम करिष्यति. ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येकजण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे. इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे राग द्वेषौ व्यवस्थितौ तयोः न वशम आगच्छेत तौ हि अस्य परिपंथिनौ. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. श्रेयान् स्वधर्मः विगुणः परधर्मात् अनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मः भय आवह. मनुष्याने इतरांच्या कर्मांचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्मांचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. अर्जुन उवाच. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषाः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिताः. अर्जुन म्हणाला, हे वृष्णिवंशजा, कशामुळे मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो. श्री भगवान वाच. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवाः महाशनो महापापा विद्वेनमिहं वैरिणम. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. हा कामच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. धूमेन आव्रियते वह्निः यथा आदर्शः मलेन च यथा उल्बेन आवृतः गर्भः तथा तेन इदम आवृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. आवृत्तम ज्ञानवेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणालेन च. याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादिली जाते.
काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत असतो. इंद्रियाणि मनोबुद्धिर्स्याधिष्ठानमुच्यते एतैः विमोहत्यस्य ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याचे शुद्ध ज्ञान आच्छादित करून त्याला मोहित करतो. तस्मात् त्वम् इंद्रियाणि आदौ नियम्य भरतऋषभ पाप्नानं प्रजहि हि एनं ज्ञानविज्ञाननाशनम्. म्हणून हे भरतऋषभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसः तु परा बुद्धिः यः बुद्धेः परतः तु सः. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षाही श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. एवं बुद्धेः बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानं आत्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून, हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. मंडळी, हा होता भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग. श्लोक होते 1 ते 43. आता पुढील भागात आपण 3य अध्यायाचा सारांश पाहू मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय.